लग्न झालं? 1.5 महिन्यापूर्वी. नवं आहे काय? अरेंज मॅरेज केलं काय? माझी लव्ह मॅरेज आहे. मला सांगा वहिनी, ते आले की इथे? ओ ओ पुढे ओ त्यांना आवाज द्या. त्यांचं काय नाव आहे? प्रणीत. ओ प्रणीत. हा ओ प्रणीत. ओ प्रणीत, या ना. या ना. 1 मिनिट या की. प्रणीत भाऊ या. हा मला सांगा वहिनी, तुमचं शिक्षण किती? 12. हे बाबा रीलवाला, इथं जरा महत्वाचा विषय चालला, जरा लक्ष दे इकडं. किती झालं शिक्षण? 12. आणि त्यांचं? त्यांचं ग्रॅज्युएशन. पुढे ओळख झाली तुमची? कॉलेज. एकाच कॉलेजला तुम्ही शिकायला? हो. किती वर्षापूर्वी ओळख झाली? 3 वर्ष. 3 वर्षापूर्वी. आणि लग्न कधी झालं? 1.5 महिन्यापूर्वी. 1.5 महिन्यापूर्वी. एवढे दिवस थांबले? बरं. पहिल्या पसंती कुणी कोणाला सांगितली? त्या प्रपोज कुणी कोणाला केलं? त्यांनी मला केलं. हो का? तुम्ही आडेवेळे घेतले असते बरेच दिवस. हो ना? खूप त्रास दिला का हो त्यांना? आता नाही त्रास देणार? वा. तर त्यांच्यासाठी एक छानसा उखाणा आहे. साडी नेसते साडी, पदर देते फॅशनचा, प्रणितराव माझे कृष्णा, मी त्यांचे राम. वा वा, राधा कृष्ण. ओ त्यांना बोलवा ना. हो इकडे या, जरा इकडे या. 1 मिनिट या. वा वा आले आहे. चला जोडी जोडी या. वा 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 इकडे या. मला सांगा, वहिनीला तुम्ही प्रपोज केलं, वहिनी तुम्हाला आवडल्या म्हणून प्रपोज केलं, हो की नाही? साधारणतः त्यांनी तुम्हाला किती दिवसांनी हो म्हणलं? 1 महिन्यानंतर. म्हणजे सुरुवात केल्यानंतर 1 महिन्यात हो म्हणून टाकलं. वा म्हणजे खरं तुम्ही म्हणले 3 वर्ष लावले, काय होते? 1 महिन्यात म्हटले की. बरं. आता काय तर समाजात लग्न लावलं म्हणजे आता काय नवरा बायको तुम्हाला काही लाजायचं कारणच नाही. एक मस्त पैकी असं समजा हे गुलाबाचं फुल आहे, ते गुलाबाचं फुल वहिनीला द्यायचं, तर वहिनीकडनं तुम्हाला देतो. त्यांना फुल द्यायचं हातामध्ये आणि जसं आपण प्रपोज करतो आणि म्हणायचं, नाव घ्यायचं आणि खायला असा गुडघा टेकवायचा, हातात द्यायचं. त्यांना द्यायला तुम्ही नाव घ्यायचं आणि आईला म्हणा हातात द्यायचं. एकदा टाळा होता यांच्यासाठी एकदा. परत एकदा मोठे आईला मी ऐश्वर्या. एकदा जरा टाळा होता की. आता तुम्ही आला असं नाव घ्यायचं आणि परत जोरात एकदा परत आय लव्ह यू आहो आणि गपचूप मध्ये नाव घेत असं. कारण आता जोडीसाठी खूप कुठे श्रीनिवास भाऊ बसलेत ना मागे, होती की मागे शिकले. आपल्या वर्षी किती झाले लागणार? 20 वर्ष झाले. भरपूर 20 वर्षात चढ उतार घडामोडी तुम्ही पाहिलेल्या असतील या गावामध्ये आल्यानंतर, सुनबाई झाल्यानंतर आणि आतापर्यंत प्रवास करतो. इथे या गावाने किंवा ग्रामस्थांसाठी किंवा महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल काय सांगा, कसं वाटतं? महिलांना आतापर्यंत कुठं बाहेर करताना स्वतः माझ्यापासून बाकी आहे की कुठे बाहेर पडायचं म्हटलं तर नाहीच हे होते. तर हा कार्यक्रम जेव्हापासून सुरू केला तर सगळ्या महिलांना छान एन्जॉय करता येते आणि सगळे म्हणजे साथ देतात. लोकांनी पण म्हणजे छान साथ दिल्यामुळे हा कार्यक्रम खूप व्यवस्थित होते. त्यामुळे मी सगळ्यांचं म्हणजे आभार व्यक्त करते, म्हणजे पुस्तकांचं पण कारण त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा कार्यक्रम खरं तर होऊ शकतो. मी तर महिला पण नाही करू शकत आणि त्यांनी कार्यक्रम घेतल्यामुळे खूप छान कार्यक्रम होत आहे आणि महिलांनाही एन्जॉय करता येते. धन्यवाद. टाळ्या होता सगळ्या तमाम पुरुषांसाठी, कारण त्यांनी मनाचा मोठेपणा
आपल्या वहिनीला या ठिकाणी संधी मिळावी आणि गावामध्ये त्यांना आनंदात सहभागी होता यावा म्हणून तुम्ही चूल आणि मूल सोडून किंवा कायमचा काबाड कष्ट आणि कष्ट तुमच्या वाटेला नसतं ते सोडून तुम्हाला आनंद मिळावा म्हणून गावामध्ये हा कार्यक्रम केलाय. खरं तर यामध्ये पुरुषांचा महत्वाचा वाटा आहे आणि म्हणून एका अर्थानं बऱ्याच ठिकाणी पाहतो मी सुरुवातीला सांगितलं की ऑर्केस्ट्रा तमाशे बाकीचे कार्यक्रम ठरवले पुरुषांसाठी होतात. आमच्या महिलांना तो कार्यक्रम पाहता येत नाही. कुणीतरी दगडी मारायची, गोंधळ घालायचा, भांडणं करायची, मारामारी व्हायची, पोलीस केस व्हायची, या सगळ्या गोष्टीला कुठंच इथे थारा न देता एक महिलांचा आनंद आपल्या भाऊजींनी किंवा आपल्या सगळ्या बहिणी भावांनी एकत्र कार्यक्रम करायचा आणि अतिशय एक देखण्या स्वरूपाचा हा कार्यक्रम होतोय. सगळ्यांनी एकदा या कार्यक्रमासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या, उभ्या असणाऱ्या आणि बसणाऱ्या सगळ्यांनी. अशा रीतीने आता आपला परिचय सगळ्यांचा झालेला आहे. आता खेळ सोपाय तुमच्याकडे फुगा दिलेला आहे, फुगा दिलेला आहे. फुगतोय का बघा, चेक करून घ्या सगळ्यांनी. हा फुगतोय का चेक करा फक्त. तोंडाने फुगवायचा, दोन बाजूने असं बोटाला धरायचं, नुसतं फुगलंय. मगाशी फुगवलं तसाच. ठीक आहे, फुटेपर्यंत फुगवायचा. जिचा फुगा फुटे ती गेली पुढच्या राऊंडमध्ये. आम्हाला तुमच्यासाठी काही कालावधी दिला जाईल, त्या कालावधीमध्ये आपण फुगा फोडायचा. ओके, रेडी? यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवू सगळ्यांनी. फुगा फुटला, एक मिनिट थांबा. फुगा फुटल्यानंतर पलीकडे जाऊन उभं राहायचं. नाही इकडे पुढे उभं राहा. फुगे फुटले तिकडे तोंड करून उभं राहायचं. फुगा फुटला का इकडे यायचं, तिथे जागेवर नाही थांबायचं. ओके, 1 2 3 स्टार्ट. पुढून हा फुटलेला पुढे या, पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. स्टार्ट. स्टॉप. हा बस. बाकीचे थांबा जागेवर. बाकीचे फुगे हातात घेऊन. आवाज असा खणखणीत पाहिजे. फुलकरांचा आवाज हा तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात गाजला पाहिजे, कारण शूटिंग मध्ये येणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई जय शिवाजी. बोला नारी शक्तीचा जोरात, नारी शक्तीचा. वंदे भारत माता की. भारत माता की. धन्यवाद. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. हुशार झालं. नाही आता काय चिडायचं नाही, चिडून झाले आपलं. आता चिड हसायचं. ओके, हात खाली. हा कशा हुशार झाला. बाबा शूटिंग ही सांग. हात खाली. हुशार झाले. वर खाली. तुम्ही एक त्यांना तुम्हाला पहिले बसून मिळाले ना, बसून व्यवस्थित करा. हात खाली. वर खाली. वर. या. काय झालं तुला करायला? ते बिचारे बघा त्यांनाच काय कळाली काय चाललंय. खाली. वर खाली. वर खाली. वर. थांबरे बाबा, अजून नको जाऊ. खाली. वर. वाजले घंटा वाजले. नशी वाढली का ना? आता काय बस इकडे बस. घंटा वाजले रे, नशिबाने गेला. हात वर. या तुमच्या नशिबात मैत्रीण आहे तुमच्या का. खाली. वर खाली. खाली.
दोघी खाली आले. खाली म्हणजे हात खाली केला पाहिजे. जाऊ इकडे. हात वर खाली वर वर दोघी क्या बस किती राहिल्या 2 4 6 8 9. आपलं टार्गेट पूर्ण राहिले 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. ते 9 वहिनी गेल्या पुढच्या राऊंड मध्ये. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. घ्या बसून आता. साठच्या पुढे माहित नाही. साला कधी शिकलेलं नाही. नाव काय? किती वय? 60. बरं. आपलं नाव? आपलं? आपलं? गोडेकर. रत्नाबाई गोरक्ष भंडारी. रत्नाबाई गोरक्ष भंडारी. किती वर्ष वय? 60. सगळ्यांनी बोला 60. उगा येतो का? आमा 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 नाही येत का? नंदेबाई हो. आजीबाईची नंदेबाई खाली बसल्यात काय? एक उखाणा हो द्या. अलीकड डोंगर पलीकड डोंगर मध्ये कळकळ दरी बाजारात चालायला पडली निष्फळ दरी. मला वाटतं अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्ये कळकळ दरी माणसा पडली. आजीसाठी आपलं नाव? नारायण गावे. मला वाटतं एक खाना होते की इकडे यायला असं आहे काय? तुम्हाला नाही येत? मी शिकू का? नको. बसले मिन्यात काळतोळी अंगात गुलाल वांगात जाय फरवटी लवंगा मुठीत बाळासाहेब बसले रात्री 5 परिवार. वा 5 सुपारी वाटली का? पुढे बाळासाहेब घरी या पुढे. तुमच्यासाठी आता मस्तपैकी आपल्याला पंढरपूरला जायचं आहे आणि मस्त हरिनामाचा गजर करायचा. सगळ्यांनी हात वर करायच्या, टाळ्या वाजवायच्या आणि छान हरिनामाचा गजर. इकडं या आजीपासून म्हणून मी म्हणणार, माझ्या पाठीमागं म्हणायचं. ओके म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी टाळ्या वाजवून हात वर करून सगळ्यांनी खालच्या पण बसलेले मी पण बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला. 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 बोला. संत तुकाराम महाराज की. संत